नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. संध्याकाळची व्हिडिओला सुरुवात करतो. आज सकाळी थोडंसं उशिरा उठलो, त्याच्यानंतर ऑफिसची कामं होती, त्यामुळं व्हिडिओ करायला काही जमलं नाही. तर आत्ता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. संध्याकाळ म्हणजे झालेली आहे. सूर्यास्त व्हायला अजून वेळ आहे, कारण साधारण 6च्या दरम्यान सूर्यास्त होईल. तर आज मंडळी परत एकदा आले आपल्या परसवनामध्ये. पाठी बघू शकाल तुम्ही, हा पाठचा नजारा, शेवग्याचं झाड, ते फुलं आलेत बघा. फुलं मी बघितलीच नव्हती, ती बघा तिथे पांढरी पांढरी फुलं आलेत. वरच्या बाजूस पण आलेत, तिकडे शेंगा लागतील आई लवकर, आहे ना. शेवग्याचं झाड बाजूला, काजू, इकडे कोंबडी आहेत, ती काय काय खात आहेत. हा आपला पांढरा कोंबडा, इकडे तलंगा, इकडे तलंगा, इकडे तलंगा आहे. म्हणजे कोंबड्या भरपूर आहेत. सध्या कोंबडा एकच आहे. गावाकडचं परसवन म्हणजे खजिना बोलत असतो मंडळी. बऱ्याच काही गोष्टी आहेत आमच्याकडे, आणि वर्षातून 2 वेळा आम्ही रताळी पण खातो. तर आज आहे ना ॲक्च्युली रताळीची भाजी बनवायची आहे. तर रताळीची भाजी म्हणजे रताळीची जी पानं असतात ना, त्याची भाजी केली जाते. तर चला ती पहिली पानं काढून घेऊ. इझी रेसिपी असते, एवढी काही मोठी रेसिपी वगैरे नाही, बेसिक रेसिपी आहे. तर पानं काढून घेऊया आणि मस्त भाजी बनवूया. काय करते म्हणे? कोकोला बघताय? हां काय काय? अच्छा, तिची कोको तिकडे आहे. काय करते ती कोको? हां, अवनीची फेवरेट कोको तिकडे आहे ना, खुश आहे अवनी. हां, ती बघा काय करते. हां, काय करते आतमध्ये? कोंबडीशी कंटाळली नाही की मातीमध्ये असतं शक्यतो जास्त करून. लावा तो छोटा. एकदम फ्रेंडली आहे, आणि अवनीसोबत आमच्यासोबत भरपूर जवळ असते एकदम. कोको आहे ना. काय करते कोको? कोको बा करते. हाय कर. हाय हाय. ऊन येते. मम्मा कुठे? आई आहे, आजी. हां, आजी ना. मम्मा कुठे आहे? घरी. हां, कुठे गेली? हां, चला मंडळी भाजी काढून घेऊया. पाहुण्याची बडबड सुरू राहणार आहे. त्याच्यामध्ये हा आपला रताळीचा वंडा आहे बघा, ते डिऱ्या घ्यायचे नाही नको. हे बघा, या वरच्या ज्या डिऱ्या असतात ना, त्या घ्यायच्या आणि याची भाजी केली जाते. या डिऱ्या काढायच्या, मस्त धुवायच्या आणि मग चिरायच्या आणि फोडणी द्यायची ना. कांद्यात देतात ना, तव्यामध्ये. अच्छा, ओके. कशाची बनवतात? दारची अशी बनवतात ना भाजी, दारची वगैरे अशी भाजी बनवतात ना, त्या टाईपची भाजीही बनवतात. हे घे. ही डिरी घ्यायची का वरची? घेऊ ना बाबू. ही रताळी आहे ना, ही जास्त रिगत नाही. काय ही कचरे पाण्यावाली जास्त रिगते, गुट्ट गुट्ट होतात त्याचे. अच्छा, ही रताळी जास्त असतात खाली, म्हणून आपल्याला रताळी मिळतात भरपूर. ही बघा, अशा डिऱ्या 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 घ्यायच्या, मस्त कोळ्या कोळ्या घ्यायच्या, एकदम असं देठापर्यंत खाली नाही जायचं. मस्त आहे कोली कोली. काय सांग राणी मला गाव सुटाना. ॲक्च्युली रताळीची भाजी वगैरे खायला मस्त लागते. बऱ्याच म्हणजे मी वर्षांनी खातोय वाटतं आता, कारण बऱ्याच वेळामध्ये बनवता काही आली नव्हती. आईला म्हटलं बनवूया. असे गावाला भाजी आहे ना इझिली अवेलेबल असते, फक्त असं काहीतरी गावाला हवं आजूबाजूला. भाजी काढून झाले तर आता धुवून घेऊया मस्त. धुवून घेतली की कसं मग चिरली की आपलं फोडणी द्यायला बरी. धुवायची म्हणजे कसं, आता ह्याच्यावर काय म्हणा कीटकनाशक आपण टाकत नाही, पण थोडी छोटी मोठी धूळ वगैरे उडालेली असेल तर त्यासाठी धुवून घ्यायची. काय रे? हां, त्याला पिटलून आणला निकडं. भाजी मस्त धुवून घेतलेली आहे. तर अशी जोडी जोडी करायची आणि चिरून घ्यायची. काय झालं खेळून? नावने झालं का? खेळून झालं? हां, काठी कुठे घेऊन चाललीस?
कोकोला हाकवायला. कांद्यातच द्यायची ना फोडणी. काय काय टाकतात. कांदा आणि मिरची बस. बस. तेलामध्ये कांदा मिरची टाकायची आणि फोडणी द्यायची. झाली भाजी तयार. तेवढी भाजी कापून झाले. रताळ्याच्या पानांची आज भाजी होते. आणि इकडे कढई ठेवलेली आहे आणि ही मयुरी जेवण बनवते. सासू सुना मिळून सर्व जेवण आहे. आईने चिरलंय आणि ही फोडणी देते. फक्त कांदा आणि मिरची आहे ना. हो. बाकीचं जे आहे ते डाळीसाठी होतं. फोकसिंग हां. कांदा आणि मिरची इकडे घेतलेली आहे. तेलामध्ये छान परतवून घ्यायचं. कांदा मिरची मस्त परतून घेतल्या. आता हळद टाकते. अच्छा. आणि मीठ पण घालून घेते. मग नंतर भाजी घालूया. चवीनुसार मीठ पण टाकून घेऊया. आता एकदा परत परतवून घेऊया. पालेभाज्या असतात ना, पहिल्या धुवून घ्यायच्या. चिरल्यानंतर नाही धुवायच्या. थोडी घालते. हा, जरा आवडली की. हो, पालेभाजी दिसायला एवढी दिसते. भाजी जेव्हा होईल तेव्हा एवढीशीच होईल. जशी आपण मेथीची भाजी करतो तशीच करायची. अच्छा, मेथी दार वगैरे. पालकची पण अशीच करतो ना. हो हो. पालक मध्ये काय आपण बटाटा वगैरे टाकू शकतो. मेथीमध्ये बटाटा नाही. अच्छा. परतून घेतलंय मस्त. आणि अशीच ठेवूया वाफायला. ऍक्च्युली ह्याच्यावर झाकण ठेवलं तर पाणी सुटतं. थोडा वेळ ठेवूया वाफली की मग उतरूया. पालेभाजी शिजायला काय वेळ नाही, जास्त वेळ लागत नाही. ते तर आहे. तर मंडळी, भाजीला तर फोडणी देऊन झाले. चहा प्यायला. चहा पिऊन मग पायरीकडे पण जाऊया राऊंड मारायला. संध्याकाळ आहे ना, गावाकडे एकदम शांत वातावरण वाटतं. आणि गावाला ॲक्च्युली ऑफिस वगैरे असताना मजा आली असती. कसं आहे माहिती आहे का, संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत, 6:30-7पर्यंत आपण काम करतो. त्याच्यानंतर फ्री वेळ असतो भरपूर. गावाला कसं आहे, मजा येते. आईच्या हातचा गरमागरम कोरा चहा. आलं पण टाकलं आहे. गेल्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर आपण आलं, आईने 2-4 आली लावलेली, त्या अद्रक, तर त्याला मस्त आलेलं. तर त्याचा आता चहामध्ये आपण वापर करतो रोजच्या रोज. आणि काय चाललंय. झाडू कुकू झाकली ना आता त्यांना कशाला काय करते. हा, काय ग अवनी, कुकू झाकली ना आता. हे बघ, हाय कर कॅमेऱ्यामध्ये. हाय 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 हाय. बाय बाय हाय. जा फिरून या दोघं जण. कुठे चाललात. बाय. या लवकर. पप्पीची टोपी, पप्पीची टोपी, पप्पीची टोपी. ये पप्पीची टोपी मस्त रे. आईला टोपी, नवीन टोपी अवनीची. भू मला घालतो. हा. तर मंडळी, इकडे भाजी बघताय, रताळ्याच्या पानाची भाजी. तोंडल्याची पण थोडीशी भाजी बनवलेली आणि तांदळाची भाकरी आणि भात डाळ. असंच मस्त जेवण आहे. या मंडळी जेवायला या. चला मंडळी, मस्त जेवण झालंय आणि काळोख पण मस्त पडलाय. तर आता झोपायची तयारी. तर ॲक्च्युली आज रताळ्याची भाजी केलेली. गावाला अशा बऱ्याच पालेभाज्या, रानभाज्या आहेत
जेणेकरून रोजच्या जेवणामध्ये आहे ना म्हणजे बाहेरचं काय आणायची गरजच नसते, असंच भाजी बनून जाते. तर चला आतापुरते इथे थांबूया. रताळ्याची जी आपण पालेभाजी केली ती तुम्ही खाल्ली की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.